लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नवे वर्ष, नवी आशा, नवे स्वप्न उराशी, घेऊन उंच भरारी आकाशी। नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय छेडवेल कोडे येथील कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा गोंदूर विमानतळ येथील अभ्यास दौरा नुकताच आयोजित करण्यात आला होता। प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील यांच्या कल्पनेतून या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले। गोरगरीब विद्यार्थ्यांच्या मनातील स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे कार्य प्राचार्यांनी केले। पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन नवीन क्षेत्र आपल्याला साथ घालत असते, परंतु माहिती अभावी आपण त्या क्षेत्राकडे जात नसतो। म्हणून चौकटी पलीकडचे शिक्षण हे प्रत्यक्षातही घेता येते, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचा विमानतळ अभ्यास दौरा होय। छेडवेल कोरडे पंचक्रोशीतील गोरगरीब शेतकरी मजूर यांची मुले मुली नवे स्वप्न उराशी बाळगून गोंदूर विमानतळ अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते। कधी काळी पिक्चरमध्ये पाहिलेले पायलट प्रत्यक्षात भेटले। जे विमान केवळ चित्रपटात पाहिले होते ते प्रत्यक्षात पाहता आले आणि बसताही आले। JRD टाटा यांनी भारत देशातील पहिले इसवी सन 1927 मध्ये प्रत्यक्षात त्यांनी आकाशात झेप घेतलेले विमान विद्यार्थ्यांना पाहता आले। त्यासोबतच फोटोही काढता आलेत। ही बाब विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा, नवी उमेद देऊन गेली। यावेळी विद्यार्थ्यांनी मनातील अनेक वेगवेगळे प्रश्न, शंका न संकोचता विचारल्यात। विमानातील कॉकपीट प्रत्यक्षात पाहिले, वेगवेगळ्या इंजिन असणारी विमाने पाहता आली, माहिती जाणून घेतली। विमानाची धावपट्टी, विमानाचे टेक ऑफ, विमानाचे लँडिंग हे देखील पाहता आले। येथील प्रशिक्षणार्थी मुलामुलींशी प्राचार्य संजय कुमार पाटील यांनी व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संवाद साधून माहिती जाणून घेतली आणि आयुष्यात एक नवी चमक, एक नवीन ध्येय, एक नवीन स्वप्न घेऊन, एक नवी आशा उराशी घेऊन विद्यार्थी हे परतीच्या प्रवासाला लागले। या अभ्यास दौऱ्यासाठी विशेष सहकार्य कॅप्टन माननीय विजय बोराडे साहेब, पायलट रोशन महाले, माननीय जीवन निकुम, त्यांचा सहकारी स्टाफ यांचे लाभले। या अभ्यास दौऱ्यासाठी पर्यवेक्षक दादासाहेब रघुनाथ नागरे, प्राध्यापक महेश कुमार वसंतराव सावंत, प्राध्यापक रवींद्र सूर्यवंशी, प्राध्यापक रवींद्र पदवी, प्राध्यापक जयवंत तिवारी व सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। या अभ्यास दौऱ्यासाठी ST महामंडळाचे अधिकारी माननीय महाले साहेब, माननीय राजू पाटील, रमेश वाघ, बसचालक श्री नेरकर यांचे अनमोल सहकार्य लाभले। अभ्यास दौऱ्याचे संस्थेचे अध्यक्ष माननीय दादासाहेब परागजी बेडसे, सचिव भैयासाहेब अनिलजी सोनवणे, विश्वस्त मंडळ व व्यवस्थापक मंडळ सदस्य, ग्रामस्थ यांनी कौतुक केले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी साक्री प्रतिनिधी भूषण बेडसे, धुळे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.